इंटरनेट लीज लाईन म्हणजे नेमकं काय असतं ते आम्हाला सांगा. इंटरनेट लीज लाईन म्हणजे वायफाय आणि लीज लाईन, सो याच्यामधलं काय फरक आहे? वायफाय म्हणजे इंटरनेट जर डाऊन झालं तर किती लोकांचा कसा लॉस झाला आणि कसा होत होतो थोडंसं सांगा. आणि हे जर कॅल्क्युलेशन जर केलं आपण 1 तासाचा जो इंटरनेट डाऊन टाईम आहे याचं कॅल्क्युलेशन ऑलमोस्ट काही लाखो रुपयांमध्ये पण जाऊ शकतो. कारण आम्ही स्टेबल इंटरनेट देतो, आम्ही चिपेस्ट इंटरनेट देत नाही. या इंडस्ट्रीतला मेन पेन पॉईंट हा आहे, ज्यावेळेस कस्टमरचं इंटरनेट बंद होतं त्यांचा जो काही ISP हा लवकर रिस्पॉन्स करत नाही. सुरुवातीला हा जेव्हा बिझनेस सुरू केला तर तेव्हा तुम्हाला बिगेस्ट प्रॉब्लेम कुठले आले? बिगेस्ट प्रॉब्लेम हा इन्फ्रास्ट्रक्चर आहे. पुढच्या 5 वर्षात इंटरनेट टेक्नॉलॉजीमध्ये कसे बदल होणार आहेत जे तुम्हाला वाटतं आहे फ्युचर? ॲक्च्युली आता फ्युचर जे आहे ना तर ते आहे AIचं आहे. नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या लीड्स टू सेलच्या या पॉडकास्टमध्ये एक नवीन एपिसोड घेऊन आलोत. आजचा विषय खूप इम्पॉर्टंट आहे. सगळे आज बिझनेसमॅन जर आपण बघितलं, सगळे बिझनेस जर आपण बघितले तर एका गोष्टीवरती डिपेंडन्सी आहे आपली, आणि विच इज नॉन निगोशिएबल, 100% मॅन्डेटरी आहे, आणि तो आहे इंटरनेट. सो या इंटरनेटच्या जगात आपण जर बघत असेल तर आपल्याला किती इंटरनेटचं महत्त्व हे सगळ्यांना कळलं असेल. पण ह्या इंटरनेटची खरं काम कुठे होतं आहे आणि ज्यामुळे रिव्होल्युशन गोष्टी घडतात आहे, तर त्याच गोष्टीवरती आज आपण डिस्कशन करणार आहोत. आणि या नवीन एपिसोडमध्ये आपण आज अशाच एका जे चाकणमधील इंटरनेट किंग म्हणायला काही हरकत नाही त्यांना, तर त्यांना आपण आपल्या या पॉडकास्टवरती इन्व्हाइट केलेलं आहे. तर नेक्सा एजचे फाउंडर अवधूत वळसे पाटील यांना मी आपल्या आज पॉडकास्टवरती बोलवलेलं आहे. सो नमस्कार सर, आमच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. पुढे तुम्ही इंटरनेटमध्ये खूप वर्ष झालं काम करताय. ओके. ठीक आहे. आता चाकण, पुण्यामध्ये बरंच काम आहे तुमचं. सो मला वाटतं की आपण लोकांना इथून सुरुवात करूयात की तुम्ही या बिझनेसमध्ये कसे आलात आणि हाच बिझनेस का निवडला? ॲक्च्युली 2011च्या दरम्यान आहे ना ह्या बिझनेसमध्ये काही लोकांची मोनोपोली होती. म्हणजे आधी जे काही केबल ऑपरेटर असायचे तर हे यांनीच काय केलं की यांच्या फायबर ऑप्टिक वापरून यांनी इंटरनेटचा बिझनेस चालू केला. पण मेन थिंग काय होतं याच्यामध्ये की हा बिझनेस हा ऑर्गनाईज नव्हता. बरोबर. आणि मला थोडंसं याच्यामध्ये नॉलेज असल्यामुळे मी थोडं काही दिवस याच्यामध्ये काम केलं होतं. अच्छा. तर मी हा जो सेक्टर आहे हा ऑर्गनाईज करायचा प्रयत्न केला. म्हणजे काय की याच्या आधी काय होतं की जे काही ओनर असायचे हे स्वतःच कनेक्शन्स करायचे, हे स्वतःच कलेक्शन करायचे, म्हणजे हे स्वतःच कस्टमर केअर असायचे, म्हणजे वन मॅन आर्मी म्हणायचं. मग याच्यामध्ये मी काय केलं की मी याच्यामध्ये पहिल्यांदा टीम बिल्ड केली. म्हणजे सेपरेट अकाउंट्समध्ये असेल, कॉल सेंटर वेगळं असेल, अजून फील्डची टीम असेल, ऑपरेशन्स असतील, तर याच्यासाठी एक पर्टिक्युलर टीम बसवली. ते डिमांड जशी दिसते तुम्हाला तशी. येस. आणि त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही एकाच वेळी मल्टिपल काम करू शकता. बरोबर. एक माणूस काहीच करू शकत नाही, तुम्हाला यासाठी लागली टीम. ही टीम मी पहिल्यांदा बिल्ड केली आणि त्याच्यानंतर मग मी बिझनेस एक्सपान्शन केलं. 2011च्या आधी किंवा 11च्या नंतर मी फक्त काही वर्ष हा फक्त ब्रॉडबँडवर फोकस केला. आणि गेले 5 वर्षापासून मी फक्त आणि फक्त कॉर्पोरेट जे काही कस्टमर्स आहेत यांच्यावर फोकस केला. लीज लाईन जो काही बिझनेस आहे किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ज्यावेळेस आम्ही काम करतो हा पण बऱ्यापैकी ऑर्गनाईज नव्हता. आणि हा ऑर्गनाईज असण्याचं म्हणजे हे ऑर्गनाईज असायला पाहिजे होतं, कारण की तुम्ही बिझनेसची डील करताय, तुम्ही B2B काम करताय. मग मी त्याच्यामध्ये काय केलं की पूर्ण ऑर्गनायझेशन बिल्ड केली आणि टीम बिल्डिंग केली. आणि याच्यामध्ये खूप आता आम्ही आत्तापर्यंत जे आहे 3 वर्ष 4 वर्षामध्ये आम्ही आमचं स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर केलं. तर आत्ता आम्ही खूप एक्सपान्शन मोडला आहोत. पुढच्या काही 3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये आम्ही पूर्ण इंडियामध्ये आमचं नेटवर्क एक्सपांड करतो आता. दॅट्स ग्रेट. आणि याच्यामध्ये काय करतो आम्ही, टार्गेट काय करतो, जे मल्टिपल लोकेशन्स आहेत, काही कंपन्यांचे बरेचसे मल्टिपल लोकेशन्स असतात की यांच्यावर आम्ही खूप याच्यावर टार्गेट करतोय सध्या. अजून आमच्याकडे बरेचसे काही सोल्युशन्स आम्ही तयार करतोय, डिझाईन करतोय. जसं की SD WAN झालं, क्लाउड कॉम्प्युटिंग झालं. याच्यामध्ये आम्ही खूप स्टडी चालू आहे, आमची R&D टीम त्याच्यावर काम करते. दॅट्स ग्रेट. मस्त. म्हणजे जे मल्टिपल ठिकाणी ज्यांना बिझनेसेस करायचे आहेत तर त्यांना तरी मला असं वाटतं की त्यांची लीज लाईन एकदम करेक्ट हातामध्ये असली पाहिजे, जेणेकरून त्यांच्या बिझनेसवरती इम्पॅक्ट नाही. सो बेसिक क्वेश्चन मला पहिले विचारायचं तुम्हाला, इंटरनेट लीज लाईन म्हणजे नेमकं काय असतं ते आम्हाला सांगा. इंटरनेट लीज लाईन म्हणजे डेडिकेटेड कनेक्टिव्हिटी. म्हणजे जसं तुम्ही ब्रॉडबँड घेता घरी, तर ब्रॉडबँडला एकाच लिंकमध्ये मल्टिपल युजर्स असतात. तसं डेडिकेटेड इंटरनेट म्हणजे काय आहे की
तुम्हाला एक डेडिकेटेड लाईन मिळते. ओके. त्याच्यामध्ये समजा सपोज तुम्ही 100 MBPS ची लिंक घेतली आहे आमच्याकडनं तुम्ही, तर 100 MBPS ला तुम्हाला 100 MBPS डाउनलोड आणि 100 MBPS अपलोड हे स्पीड कंटिन्युअसली मिळतं 24/7. ओके. येस. म्हणजे हाच तो म्हणजे यातला काही डिफरन्स आपल्याला सांगता येईल की वायफाय आणि लीज लाईन, सो याच्यामधलं काय फरक आहे? वायफाय म्हणजे आता तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ब्रॉडबँड जे आहे हा पब्लिक रोड आहे. ओके. ह्या पब्लिक रोडमध्ये कसं आहे की कधी ट्रॅफिक असतं, कधी ट्रॅफिक नसतं. याच्यामध्ये मल्टिपल तुम्हाला व्हेकल्स मिळतील. पण जसं इंटरनेट लीज लाईन म्हणजे काय, एक तुमच्यासाठी एक प्रायव्हेट रोड आहे. ओके. याच्यामध्ये फक्त तुम्हीच ड्राईव्ह करू एक शकता. रोड आहे ज्याच्यामध्ये फक्त तुम्ही Yes, ड्राईव्ह yes, करायचं yes, त्या yes. लाईनला. ओके. त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन येत नाही, काही ट्रॅफिक येत नाही. फक्त आणि फक्त तुमच्यासाठी हा प्रायव्हेट रोड असतो. ओके. सो म्हणजे जर आता एखाद्याने ऑफिसमध्ये ब्रॉडबँड लावलेला आहे तर Yes. ते मल्टिपल कनेक्शन्स आहेत आणि त्यातलं तुमचं एक कनेक्शन, बरोबर ना? येस. आणि जर मी लीज लाईन घेतोय तर माझ्यासाठी एक सेपरेट Yes. लाईन दिलेली आहे, ज्याच्यामुळे त्याचे डाऊन टाईम आणि अप टाईम याच्यावर आपण त्याच्यावरती पण डिस्कशन करूयातच. आपण जसं म्हणलं ना की इंटरनेटचा किती मोठा इम्पॅक्ट आहे बिझनेसवरती, ऑलमोस्ट सगळ्याच बिझनेसवरती, बरोबर ना? बरोबर. पण इंटरनेट जर डाऊन झालं तर किती लोकांचा कसा लॉस झाला आणि कसा होतो तो थोडंसं सांगा. आणि त्यामुळे इंटरनेट लीज लाईन का प्रिफर करतात लोक ते पण सांगा. ॲक्च्युली म्हणजे प्रत्येक कंपनीचं सगळं काम, आता बरंचसं काम हे फक्त आणि फक्त इंटरनेटवर डिपेंड आहे. ऑलमोस्ट. जर याच्यामध्ये जरी तुमचा 5 मिनिटाचा, 10 मिनिटाचा, 1 तासाचा जरी डाऊन टाईम आला तर तुमचे जेवढे काही एम्प्लॉई आहेत, म्हणजे सपोज तुमच्या कंपनीमध्ये 100 एम्प्लॉईज आहेत, तर यांचं पूर्ण काम थांबतं याच्यामध्ये. बरोबर. आणि हे जर कॅल्क्युलेशन जर केलं आपण, 1 तासाचा जो इंटरनेट डाऊन टाईम आहे याचं कॅल्क्युलेशन ऑलमोस्ट काही लाखो रुपयांमध्ये पण जाऊ शकतं. जसं की याच्यामध्ये लॉजिस्टिक्समध्ये आम्ही काम करतो. तर लॉजिस्टिक्समध्ये काय आहे की यामध्ये ज्यावेळेस तुमचं इंटरनेट बंद होतं तर तुमचं पूर्ण डिस्पॅच थांबतं. आता डिस्पॅच थांबल्यानंतर काय होतं आहे की त्यांची पूर्ण सायकलच बंद होते. म्हणजे त्या कंपनीची जी काही गाडी असेल ती तिथनं निघतच नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचा पूर्ण बिझनेसवर अफेक्ट होतो याचा. हा खूप मोठा लॉस आहे. सो आपण आत्ताच बघितलं की इंटरनेटमुळे किती गोष्टी लॉस होऊ शकतात एका बिझनेसच्या. सो असे काही रिअल एक्झाम्पल तुमच्याकडे आहेत जे नॉर्मल ब्रॉडबँड वापरतात आणि नेमकं कुठे फेल होतात ते? ॲक्च्युली बरेचसे कस्टमर काय करतात, समजा त्यांची कंपनी 5 लोकांची आहे, 10 लोकांची आहे, तर ह्यावेळेस ते ब्रॉडबँड प्रिफर करतात. हो. पण ज्यावेळेस तुम्ही ग्रोथ पोझिशनला आहेत, म्हणजे तुम्हाला ग्रोथ करायची कंपनीची, तर त्यावेळेस काय होतं की हे ब्रॉडबँड वर्क करत नाही. तुम्हाला काय करावं लागतं की तुम्हाला एक डेडिकेटेड इंटरनेट घ्यावंच लागतं. कारण की काय होतं की ज्यावेळेस तुमचं काम एकदम सुपरफास्ट चालतं, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या छोट्या सॉफ्टवेअरपासून एखाद्या ERPला जाता किंवा SAPला जाता, त्यावेळेस काय होतं की त्यावेळेस तुमची इंटरनेटची डिमांड खूप वाढते. तर ही डिमांड वाढली तर त्यावेळेस ते ब्रॉडबँड तेवढं काम करत नाही. कारण त्याच्यामध्ये खूप फ्लक्च्युएशन्स असतात. फ्लक्च्युएशन झाल्यामुळे सगळं काम तुमचं थांबतंय. जेव्हा इंटरनेट फेल होतं तेव्हा तर बऱ्याच, म्हणजे आता आमचंही जेव्हा इंटरनेट फेल होतात तर तेव्हा आमची टीम बरीच मागं लागलेली असते. कारण मी तुम्हाला म्हणले की ॲज अ एजन्सी, डिजिटल मार्केटिंग एजन्सी, इंटरनेटचं खूप महत्त्व आहे. आणि त्यानंतर तुम्हाला असे कधी कॉल येतात की जेव्हा कुठल्या सिच्युएशनसाठी कॉल येतात तुमच्या या सिच्युएशनमध्ये, आणि कुठले मेन पेन पॉईंट आहेत कस्टमरचे जे तुम्हाला जाणवलेत आतापर्यंत? या इंडस्ट्रीतला मेन पेन पॉईंट हा आहे की ज्यावेळेस कस्टमरचं इंटरनेट बंद होते ना, त्यावेळेस त्यांचा जो काही व्हेंडर आहे, त्यांचा जो काही ISP आहे ना, हा लवकर रिस्पॉन्स करत नाही. तर याच्यामध्ये काय होतं की ज्या मोठ्या कंपन्या आहेत ISPमध्ये, तर ते काय म्हणतात आहे की तुम्ही काय करा, तुम्ही तिकीट जनरेट करा. आता जर तुमच्याकडे इंटरनेटच जर नसेल तर तुम्ही तिकीट कसे जनरेट करणार ना? आता मेन फॅक्टर असा आहे की बऱ्याचशा, आता चाकण असेल, तळेगाव असेल, की अशा खूप डोंगराळ भागात आम्ही इंटरनेटचे कनेक्शन दिले. या ठिकाणी काय आहे की सगळी डिपेंडन्सी इंटरनेटवर आहे. ज्यावेळेस त्यांचं इंटरनेट बंद होते ना, तर त्यांचे मोबाईलसुद्धा वर्क करत नाहीत. ह्यावेळेस ते तिकीट कसं जनरेट करणार? यासाठी आम्ही काय करतो की आम्ही ज्यावेळेस त्यांचं इंटरनेट बंद होते ना, त्यावेळेस आम्ही स्वतः, म्हणजे ॲज अ ISP आम्ही स्वतः तिकीट जनरेट करतोय कस्टमरचं. ओके. याच्यामध्ये आमची टीम अलर्ट होते. याच्यामध्ये आमचे जे लोक आहेत त्यांना कंपनीच्या जे रिप्रेझेंटेटिव्ह यांना डायरेक्टली कॉल करतात की बा तुमचं नक्की काय, इंटरनेट बंद आहे तर पॉवर फेलर आहे का किंवा काही दुसरा इश्यू आहे का? तर त्यावेळेस आमची टीम अलर्ट होते आणि त्याच्यावर लगेच रेझोल्युशन वर्क होतं. वाव, दॅट्स ग्रेट. म्हणजे इमिडिएट म्हणजे एवढी सगळी प्रोसेस फॉलो करायला जेवढा वेळ जातो लोकांचा, त्यात पण तो टाईमच आहे इम्पॉर्टंट. आणि एवढ्या मोठ्या कंपन्यांना तर खूप मोठा इम्पॅक्ट होत असेल. आणि मला वाटतं की हे खूप गरजेचं आहे. तर आम्ही पण बरेच फोन करायला लागतात, मग 4-4, 5-5 नंबर असतात, कोण उचलतं कोण नाही उचलत,
असे इंटरनेटमध्ये बरेच प्रॉब्लेम बघितले बरोबर. जातात. त्यासाठी सो विच इज रिअली ग्रेट. सो बाकीचे एस-पी तर आहेतच, पण हं. आपल्या याच्यामध्ये असं काही स्पेशल आहे का, की ज्याच्यामुळे लोक आपल्याकडे येतात? तर ॲक्च्युली ना आम्हाला ऑलमोस्ट 15 वर्षांचा अनुभव आहे ह्या इंडस्ट्रीमधला बरोबर. आणि बऱ्याचशा कंपन्यांबरोबर आम्ही काम केलं आहे. मेन स्पेशालिटी अशी आहे की आमचं स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. बऱ्याचशा ज्या मोठ्या कंपन्या असतील Tier 1, Tier 2च्या, तर ह्यामध्ये काय होतं आहे की हे सगळे बाकीच्या व्हेंडर्सवर डिपेंड आहे. तर आम्ही काय केलं आहे, चाकण झालं, तळेगाव झालं, पुणे झालं, PCMC झालं, याच्यामध्ये आम्ही स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आहे. ओके. आता याच्यामध्ये आम्ही खूप प्रचंड खर्च केला आहे. हम्म. याने काय होतं की आम्ही एक लास्ट अथॉरिटी बनतो. म्हणजे थोडक्यात काय आहे की कस्टमर ज्यावेळेस आम्हाला फोन करतो की आमचं इंटरनेट बंद आहे, हम्म. त्यावेळेस आम्हाला कुणावर डिपेंडन्सी ठेवायला लागत नाही. ओके. आम्हाला कुणावर डिपेंड राहावं लागत नाही. हम्म. आमची टीम डायरेक्टली अलर्ट होते. त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात आणि ते विदिन काही मिनिटांमध्ये आमचा जो काही इश्यू आहे तो आयडेंटिफाय करतात आणि त्याच्यावर डायरेक्टली रिझोल्युशन देतात. ओके. आणि बरंचसं सांगायचं म्हटलं तर आमचं कसं आहे की आमचं 24/7 हे मॉनिटरिंग आहे, सर्व्हिस आहे. आणि बऱ्याचशा ठिकाणी आम्ही काय केलं आहे, ऑलमोस्ट 90% कस्टमरला आम्ही 12 पाथ फायबर दिलेली आहे. म्हणजे काय आहे ओके. की एक फायबर जरी कट झाली हां. तर दुसऱ्या फायबरवर ऑटोमॅटिकली शिफ्ट होत आहे. म्हणजे बेस्ट. जरी याच्यामध्ये काय होतं आहे की एक फायबर कट झाली तर त्याला रिस्टोर करायला कमीत कमी 1-2 तास लागतात. हम्म. पण तोपर्यंत तुमच्या दुसऱ्या फायबरवर तो कस्टमर चालू राहतो. यांनी काय जबरदस्त. होतं की आम्हाला अपटाईम खूप देता येतो कस्टमरला. हम्म. हम्म. आणि याच्यामध्ये आमच्याकडे अलर्ट सिस्टीम आहे. म्हणजे ओके. समजा एक फायबर कट झाली तर आम्हाला आमच्या प्रत्येक इंजिनियरला तो अलर्ट जातो वाव. की ह्या एरियामधली ही फायबर आता कट झालेली आहे. बेस्ट. तर आमचे डायरेक्टली इंजिनियर कस्टमरला फोन न करता डायरेक्टली तिथे जातात, ती फायबर रिस्टोर करतात. आणि विशेष म्हणजे आमच्या टीमचं असं आहे की रात्री 2 वाजता जरी फायबर कट झाली तर ते सकाळची वाट पाहत नाही. ते काय करतात की 2 वाजता डायरेक्टली ते त्या ग्राउंडवर जातात. बापरे. फायबर कट असेल तर ते फायबर जॉईन करतात आणि सकाळ व्हायच्या अगोदरच ती फायबर रिस्टोर झालेली असते. वाव. ओके. म्हणजे मे बी कस्टमरला हम्म. आयडिया पण नाहीये की त्याचा एक फायबरचा हो. इश्यू झालेला आहे हो, आणि तिथं आपली टीम Yes. जाऊन त्या गोष्टी करून करते. घेते. जबरदस्त. नॉर्मली आपल्याला असं वाटतं की आम्ही डाउनलोड करतोय म्हणजेच सगळ्या गोष्टी आहेत. इंटरनेट लीज लाईन मध्ये अपलोड किती महत्वाचं आहे? ॲक्च्युली आपल्याला दिसतो तो फक्त डाउनलोड, पण हम्म. याच्यामध्ये सगळा महत्त्वाचा गेम आहे हा अपलोडचा. ओके. म्हणजे जसं आहे की लीज लाईनमध्ये काय होतं, जे काही आमचे कस्टमर आहेत किंवा जे आहेत ते कॉर्पोरेट आहेत सगळे. बरोबर. यांचं काय असतं, यांचे जो काही डेटा असतो हा क्लाउडवर असेल किंवा त्यांच्या दुसऱ्या ब्रांचला हा अपलोड होत असतो. ओके. यासाठी अपलोड खूप महत्त्वाचं आहे लीज लाईनमध्ये. हम्म. म्हणजे जसं की समजा CCTV आहे, हम्म. तर CCTVचा पूर्ण डेटा हा बाकीच्या अपलोड होत असतो. बरोबर. हा क्लाउडला होत असतो, त्यांच्या दुसऱ्या मेन ब्रांचला होत असतो. यासाठी अपलोड खूप महत्त्वाचं आहे. आणि सपोज समजा जर ERP असेल किंवा SAP असेल, तर यांचे एक सेंट्रलाइज सर्व्हर असतात. तर ह्या सेंट्रलाइज सर्व्हरला जो काही आपला ब्रांचेस आहेत कंपन्यांचे, त्यांचा जो काही डेटा आहे तर तो सेंट्रलाइज सर्व्हरला हा अपलोड होत असतो. यासाठी अपलोड स्पीड खूप महत्त्वाचं आहे लीज लाईनमध्ये. ओके. खूप इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही सांगितलात अपलोडचा. सो मला त्याचसोबत विचारतं की पुण्यामध्ये बऱ्याच MIDC वाढले. सो त्याचसोबत इंटरनेट लीज लाईनची पण डिमांड वाढते का किंवा वाढली आहे का? हो, नक्कीच. आता ॲक्च्युली चाकण पण खूप डेव्हलप होतं आहे, आता तळेगाव पण खूप डेव्हलप होतं आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा आहे ना लॉजिस्टिक्स कंपनी आल्या आहेत. आता हुंडाईसारखी खूप मोठी एक कंपनी आलेली आहे याच्यामध्ये, ऑटोमोबाईलमधली असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असेल. तर ह्या कंपन्यांना कसं आहे की यांना खरी गरज आता पहिली इंटरनेटची आहे. अच्छा. आणि याच्यामध्ये कसं आहे, बऱ्याचशा लॉजिस्टिक्स कंपन्या आहेत, समजा महिंद्रा लॉजिस्टिक्स झालं किंवा DHL लॉजिस्टिक्स झालं. ह्या कंपन्यांना ना म्हणजे 24/7 यांना इंटरनेट लागतं आहे. ओके. आणि बरेचसे आता नवीन MIDC होत आहेत, म्हणजे चाकणमध्ये पण बरंचसं वाढतं आहे. तर याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर करणं खूप आता गरजेचं झालं आम्हाला. आम्ही ऑलमोस्ट चाकणचा कोपरा आणि कोपरा कव्हर केला आहे आत्ता. चाकण झालं, तळेगाव झालं, पिंपरी चिंचवड झालं, पुणे झालं. आणि बरंचसं याच्यामध्ये काय होतं आहे की खूप डिमांड वाढते आत्ता इंटरनेटची. कारण यांच्यामध्ये काय होतं आहे की बऱ्याचशा MNC त्यांनी काय केलं की चाकणमध्ये असेल किंवा तळेगावमध्ये त्यांचे काही प्लॅन्ट्स आता डेव्हलप करायला सुरुवात. आता तुम्ही एवढं काम करताय पुणे आणि बाकी सिटीजमध्ये पण तुम्ही ऑलरेडी करताच आहे. सो कुठले असे मेजर इंडस्ट्रीज आणि मेजर कुठले क्लायंट आहे ज्यांच्यासोबत आपण काम करतो? ॲक्च्युली माझे एज्युकेशनल क्लायंट खूप आहेत. तर एज्युकेशनल क्लायंटमध्ये आहेत ना, पुणे असेल किंवा महाराष्ट्रातले बरेचसे जे मोठे मोठे कॉलेजेस आहेत यांना आम्ही इंटरनेट प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके. आता आम्ही नाव नाही घेऊ शकत त्या कॉलेजचे, पण खूप मोठा ब्रँड आहे की ज्यांचे पुण्यामध्ये, तळेगावमध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये पण भरपूर त्यांचे कॉलेजेस आहेत. तर ह्या कॉलेजेसला संपूर्ण इंटरनेटचा जो काही पुरवठा आहे तो सगळं आम्हीच करतो आहे. आता याच्यामध्ये दुसरी इंडस्ट्री म्हणायला गेलं तर हे आहेत हॉटेल्स. म्हणजे पुण्यातले जे काही प्रीमियम 5 स्टार हॉटेल्स आहेत हे ऑलमोस्ट 90% आमच्याकडेच आहेत. यांचा मेजर
हे काय आहे की यांना आहे ना एक सेकंदसुद्धा इंटरनेट बंद झालेलं चालत नाही. बापरे. कारण काय होतं की त्यांचे एकाच हॉटेलमध्ये ऑलमोस्ट 100-200 क्लायंट्स असतात, त्यांचे गेस्ट असतात. बरोबर. आणि हे जे काही गेस्ट आहेत ना हे सगळे VIP गेस्ट आहेत. यांचं कसं आहे की यांनी हे फक्त तिथे राहायला येत नाही, तर त्यांचे काही मीटिंग्स असतात, त्यांचे काही इव्हेंट्स असतात. बरोबर. तर ह्यामध्ये आम्ही काय Conference करतो, असतात. कॉन्फरन्सेस असतात त्याच्यामध्ये, तर यांना 1 मिनिटाचा सुद्धा डाऊन टाईम चालत नाही. तर आम्ही असे पुण्यातले बरेचसे हॉटेल्स आहेत हे आम्ही आमच्याकडे घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये आमचे मेजर कस्टमर आहेत ना हे सगळे लॉजिस्टिक्सचे आहेत. लॉजिस्टिक्समध्ये काय आहे की यांना 1 सेकंदाचं पण डाऊन टाईम चालत नाही. कारण आत्ता मगाशी सांगितल्याप्रमाणे चाकण झालं, तळेगाव झालं, लॉजिस्टिक्स हब झालं आहे. त्याच्यामध्ये कसं होतं की मल्टिपल माझे ऑलमोस्ट बरेचसे कस्टमर हे लॉजिस्टिक्समधले आहेत. त्याच्यानंतर येतं मॅन्युफॅक्चरिंग. तर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काय होतं की त्यांची नीड थोडीशी कमी असते लॉजिस्टिक्सपेक्षा. बरोबर. पण त्यांचं काय आहे की त्यांना कंटिन्यू सप्लाय लागतो. बरोबर. त्यांची बँडविड्थ कमी असते. बरोबर. पण काही मशीन्स आहेत ना ज्यांना हो, इंटरनेट कंटिन्यू लागतं. आणि मी अशा पण बघितलं त्या मेडिसिनमध्ये त्या कंपन्यांना 24 तास मशीन चालू असतं. हो. आणि तो इंटरनेटच लागतो त्याला. येस. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण त्या युनिटला कंटिन्युअसली इंटरनेट लागतात. जबरदस्त. बरेचसे माझ्याकडे कोवर्किंग स्पेसेस आहेत. यांच्यामध्ये काय होतं Okay. की यांना पण खूप इंटरनेटची गरज आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. Yes, कोवर्किंग yes, स्पेसेस आज पुण्यामध्ये किती वाढले कितीतरी वाढलेत. आणि हो. ऑलमोस्ट त्या प्रत्येक ठिकाणी ती 1 पण मिनिटं जाणं म्हणजे प्रॉब्लेमॅटिक आहे. आम्ही गव्हर्नमेंटचे काही टेंडर्स पण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये बरेचसे कॉलेजेस आहेत, हॉस्पिटल्स आहेत, यांचे पण खूप मोठे प्रोजेक्ट्स आम्ही केलेले आहेत. तर ह्या इंडस्ट्रीज बघायला गेलं ना तर IT कंपनीज आहेत, ऑटोमोबाईल सेक्टर आहे, लॉजिस्टिक्स हब आहे, अजून कॉर्पोरेट ऑफिसेस असतात, अजून कोवर्किंग स्पेसेस आहेत, हॉस्पिटल्स आहेत. बरेचसे आमच्याकडे हॉस्पिटल्स पण कनेक्ट आहेत. पुण्यातले असतील, PCMCतले झाले, चाकणमधले झाले, वेअर हाऊस आहेत, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत. येस. आणि मॅन्युफॅक्चरिंग. येस. सो सर, आतापर्यंत आपण जेवढं काही डिस्कशन केलं, बिझनेसेस, इंडस्ट्रीज पण बघितल्या तुमच्या, तुम्ही कसं काम करता ते पण बघितलं. तर सुरुवातीला हा जेव्हा बिझनेस सुरू केला तर तेव्हा तुम्हाला बिगेस्ट प्रॉब्लेम्स कुठले आले? बिगेस्ट प्रॉब्लेम हा इन्फ्रास्ट्रक्चर आहे. म्हणजे काय आहे की तुम्हाला हे दिसायला सोपं वाटतं. याच्यासाठी आम्ही जवळपास 300-350 किलोमीटर फायबर आम्ही एका वर्षात टाकली. हे इन्फ्रास्ट्रक्चर करायला एकतर मॅनपॉवर लागते आणि स्टेबिलिटी ठेवायला तुम्हाला हे प्रॉपर वर्किंग लागतं याच्यामध्ये. तर आम्ही म्हणजे समजा एखादा छोटा कस्टमर आहे त्यासाठी पण आम्ही खूप खर्च केला आहे की जेणेकरून आम्ही त्या कस्टमरच्या नंतर त्याच्या आजूबाजूचे जे काही कस्टमर आहेत त्यांना ॲक्वायर करू शकतो आम्ही. आणि याचा फायदा आम्हाला 3 वर्षानंतर मिळाला. 3 वर्ष आम्ही खूप सस्टेन केलं, खूप इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केलं आम्ही. एवढं केलं की हे कुणाचंच नसेल एवढं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही क्रिएट केलं. आमचं स्वतःचं सगळं आहे ते सगळं स्वतःच आहे. तुम्ही जसं म्हणलात की सगळ्यात मोठा चॅलेंज हा या बिझनेसमधला आहे इन्फ्रास्ट्रक्चर. बरोबर. आणि तुम्ही ते एवढं मोठं जाळं इन्फ्रास्ट्रक्चरचं रेडी तर केलंच. बट मी हे म्हणेल की मार्केटमध्ये बरेच प्लेयर आहेत. ठीक आहे. किती टफ आहे? कॉम्पिटिशन वगैरे काही टफ आहे का? मार्केटमध्ये ना कॉम्पिटिशन खूप आहे. आम्ही ह्या कॉम्पिटिशनला कॉम्पिटिशन म्हणत नाही, कारण आम्ही स्टेबल इंटरनेट देतो. आम्ही चिपेस्ट इंटरनेट देत नाही. आमचा फोकस एकच आहे, आमचं विजन एकच आहे की कस्टमरला एक चांगला एक्सपिरियन्स देणे. म्हणजे काय तर वाव एक्सपिरियन्स द्यायचा. आणि याच्यावरच आमचा सगळ्यात मोठा फोकस हाच आहे. त्याच्यामुळे मार्केटमध्ये किती जरी कॉम्पिटिशन आली तरी आम्ही त्यांना घाबरत नाही. मार्केट कॉम्पिटिशन हे सगळ्या बिझनेसमध्ये असतं, बट ते टफ तर सगळीकडे असतं जर तुम्ही मानलात तर. जर आपण मानतच नाहीये की हा टफ कॉम्पिटिशन आहे, कारण तुम्हाला तुमच्या सर्व्हिस आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती जो तुम्ही काम केलेलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि तुम्ही जी कंपनी उभी केली तर त्याच्यामुळे तो कॉम्पिटिशन आपल्याला वाटत नाही आणि तो कस्टमर तुमच्याकडे टिकून राहतो. बट हा कस्टमरचा ट्रस्ट तुम्ही बिल्ड करण्यासाठी काय केलं नेमकं, किंवा काय करतो आपण? याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. याच्यामध्ये काय, पहिली गोष्ट आहे कमिटमेंट म्हणजे काय, जे कमिट करतो तेच आम्ही डिलिव्हर करतो. आणि दुसरी गोष्ट आहे की सपोर्ट हा एकदम फास्ट असावा. वारंवार काय होतं की ज्यावेळेस आपण समजा कस्टमरचं इंटरनेट डाऊन होत आहे त्यावेळेस काय करतं, कस्टमर वारंवार फोन करतोय. पण ह्यामध्ये कसं आहे की कस्टमरला प्रत्येक वेळेस आपल्याला अपडेट देणं गरजेचं आहे. करेक्ट. त्याच्यामुळे सपोर्ट एकदम फास्ट मिळायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे की जे आहे ते सांगणं. म्हणजे फायबर कट झाली आहे, आपला 2 तास त्याला वेळ लागणार आहे. कस्टमरला आपण असं नाही सांगू शकत की सर 5 मिनिटात चालू होणार आहे, 10 मिनिटात चालू होणार आहे. 2 तासात चालू होणार असेल तर 2 तासातच सांगणे. मिसलीड करतात लोक. याने काय होतं की ज्यावेळेस 2 तासाच्या अगोदर 2 तासाच्या अगोदर 10 मिनिटं जर चालू झालं तर कस्टमरला वाटतं की हा ठीक आहे, आणि 2 तास कमिटमेंट केली होती तर 2 तासाच्या अगोदरच यांचं चालू झालं आहे. कस्टमर रिलॅक्स होऊन जातो.
राईट. आणि त्याचं काय असतं की त्याला पण बाकीच्या लोकांना ह्या गोष्टी सांगावं लागतात, कारण त्याची पण डिपेंडन्सी असते. बरोबर आहे, बरोबर आहे. त्याला काय असतं, त्याला विचारणारे खूप लोक असतात. त्यांचे जे काही युजर्स असतील, कंपन्यांचे एम्प्लॉईज असतील, ते वारंवार विचारतात, सर इंटरनेट कधी चालू होणार आहे. तर त्यांना त्या गोष्टी सांगावं लागतात. सो मला विचारायचं होतं पुढे जाऊन की पुढच्या 5 वर्षात इंटरनेट टेक्नॉलॉजीमध्ये कसे बदल होणार आहेत जे तुम्हाला वाटतात आहे फ्युचर? ॲक्च्युली आता फ्युचर जे आहे ना, तर ते आहे AIचं आहे. तर याच्यामध्ये काय होतं की AI असेल, क्लाउड कॉम्प्युटिंग असेल, अजून बऱ्याचशा गोष्टी IoT असेल. राईट. तर याच्यामध्ये काय होतं की इंटरनेटची गरज खूप भासणार आहे. तर अजून डिमांड वाढणार आहे. पण आता याच्यामध्ये काय होतं की स्पीड तर लागणारच आहे. बरोबर. पण सगळ्यात मेन फॅक्टर असणार आहे, एक तर सिक्युअर पाहिजे, स्केलेबल पाहिजे, रिलायबल पाहिजे. ओके. त्याच्यामुळं भविष्यात आता जे काय आता वाढते, IoT वाढते, AI वाढते, याच्यासाठी ना ISP आहे ना, हा बिझनेस पार्टनर होणार आहे याच्यामध्ये, प्रत्येक बिझनेसमध्ये. वाव. कारण खूप डिपेंडन्सी वाढणार आहे ISP वर. राईट. काही लोकांना ना नक्कीच ॲडवाईस ऐकायला आवडतील की ज्यांचे स्टार्टअप आहे किंवा सुरुवात करतात आहे किंवा ऑफिस सुरू करतात आहे, तर त्यांनी इंटरनेट घेताना काय गोष्टी लक्षात ठेवायच्या? महत्त्वाचं म्हणजे त्या ISPचे तुमच्या एरियामध्ये लोकल इंजिनियर आहेत का, हे खूप महत्त्वाचं आहे. ओके. आणि त्यांचे तुम्ही कस्टमर बेस पहा, की त्यांचे कस्टमर किती लोकांना त्यांनी इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइड केली, त्यांचा रिस्पॉन्स टाईम कसा आहे, त्यांचा SLA कसा आहे. SLA म्हणजे काय की सर्व्हिस लेवल अग्रीमेंट, ओके. जे आम्हाला कस्टमर बरोबर करावं लागतं. आम्हाला एक अपटाईम द्यावा लागतो की 99.80% आम्ही अपटाईम तुम्हाला देणार. तर तो कसा आहे, ओके. ह्या खूप गोष्टी तुम्ही बघणं खूप म्हणजे गरजेचं पेपरवरती आहे का ॲक्च्युअल आहे त्याचा तुम्ही थोडासा रिसर्च केला पाहिजे. राईट. अजून त्यांचे बॅकबोन्स काय आहेत, त्यांचे फायबर इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, ते डायरेक्टली तुम्हाला ड्युअल पाथवर देत आहेत का, या सगळ्या गोष्टी तुम्ही तपासल्या पाहिजे. राईट. त्याच्यानंतरच तुम्ही डिसिजन घ्या. ओके. तुम्ही जर लोकल जे काही प्रोव्हायडर आहेत त्यांच्या जर नादी लागला तर तुमचा बिझनेसचं नुकसान झाल्याशिवाय राहणार. सो यासोबत मला अजून एक विचारायचं होतं, असा काही स्ट्रॉंग मेसेज आपण देऊ शकतो जे कंपन्यांमध्ये इंटरनेट IT इन्फ्रास्ट्रक्चर बघतात, कंपन्यामध्ये IT प्रोफेशनल आहेत आणि ते इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर बघतात त्यांच्या कंपनीला, तर त्यांना असं काय तुम्ही स्ट्रॉंग मेसेज देऊ शकता? मी तर हेच सांगाल, जर तुमच्या कंपनीतल्या लोकांच्या शिव्या तुम्हाला जर खायच्या नसतील तर तुम्ही इंटरनेटच्या बाबतीत अजिबात कॉम्प्रोमाइज करू नका. राईट. कारण की तुमच्या कंपनीतल्या सगळ्या लोकांचं काम हे फक्त तुमच्यावर डिपेंड आहे. म्हणजे काय की तुमच्या इंटरनेटवर डिपेंड आहे. त्याचं जर तुम्ही कॉम्प्रोमाइज केलं तर तुम्हाला रोज शिव्या खायला लागणार. कुठेतरी पॅकेज जर बघत बसलात तुम्ही छोटेवाले पॅकेज घेत बसला तुम्ही तर नक्कीच तुम्ही लोकांच्या शिव्या खाणार. राईट. आणि बिझनेसवर इम्पॅक्ट होणार तो तर वेगळाच आहे. बिझनेस लॉस तर तो वेगळाच आहे. तुम्ही तुमच्या बॉसच्या पण शिव्या खाणार. करेक्ट. तुम्ही बऱ्याच बिझनेसला आज इंटरनेटचं एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर देत आहे आणि त्यांच्यासाठी तुम्ही हेल्प करताच आहे. सो नेक्स्ट साईडचं फ्युचर पुढे आपण काय बघतो आणि कशी आपण पुढची नेक्स्ट लेवल बघतोय? ॲक्च्युली पुढच्या 5 वर्षामध्ये ना आम्ही पूर्ण इंडियामध्ये आमचं नेटवर्कचं जाळं पसरवतोय आता. आणि याच्यामध्ये आमचं जे काय आमचं व्हिजन आहे की वाव एक्सपिरियन्स टू द पीपल, यासाठी ना आम्ही आता AIचा वापर करणार आहे. हा AIच्या मदतीने ना आम्ही कस्टमरला खूप चांगला एक्सपिरियन्स देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. राईट. यामध्ये आम्ही पुढच्या 5 वर्षात आता सध्या आम्ही महाराष्ट्रामध्ये आहे आता, पण आम्ही नेक्स्ट इयरपासून आम्ही पूर्ण इंडियामध्ये काम करणार आहोत. वाव. त्याच्यामध्ये आम्ही खूप मोठी टीम करणार आहोत. त्याच्यामध्ये म्हणजे इंटरनेट लीज लाईन बरोबरच ज्या काही गोष्टी कंपन्यांना लागत आहेत, म्हणजे सिस्टीम इंटिग्रेशन असेल, IoT असेल, ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही आता काम चालू करतो. वाव. आणि याच्यामध्ये खूप आम्ही टीम पण बिल्ड करणार आहोत. त्याच लेवलची. बेस्ट. सो म्हणजे तुम्ही टेक्नॉलॉजी आणि इंटरनल सिस्टममध्ये तुम्ही घुसणार आहात कंपन्या, जेणेकरून ओव्हरऑल त्यांना इम्पॅक्ट करता यावा आणि त्यांच्या बिझनेसला इम्पॅक्ट करा. नक्कीच सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा यासाठी. धन्यवाद. पुढचं कुठलं नाही आता. ओके, ठीक आहे. सो तुम्ही असंच मोठं काम करत राहा कंपन्यांना. सो आणि महाराष्ट्रभर तर तुम्ही झालाच आहेत ऑलरेडी. मला वाटतं की भारतभर लवकरच जावं तुम्ही आणि सगळ्या लोकांना त्यांच्या बिझनेससाठी हेल्प व्हावी. ही आमच्या सगळ्या लीड टू सेलकडनं तुम्हाला शुभेच्छा असतील. धन्यवाद. सो तुम्हाला अजून काही एखादी लाईन सांगायची आहे, जे ऑडियन्सला काही सांगायची असेल तर तुम्ही सांगू शकता. मी एवढंच सांगू इच्छितो की कमी पैशामध्ये खूप काही चांगलं तुम्हाला मिळू शकत नाही. यासाठी तुम्हाला चांगले पैसेच मोजावं लागतात. चांगली गोष्ट तुम्हाला भेटून जाईल.